नमस्कार मित्रांनो, जय जिजाऊ जय शिवराय। स्वराज्याच्या इतिहासाचा मागोवा घेताना आज आपण अशा एका ठिकाणी आलो आहोत जिथे दगड बोलतात आणि इथली प्रत्येक शिळा पराक्रमाची साक्ष देते। आपण आज आहोत कर्नाटकच्या भूमीत, जिथे बादामीचे प्राचीन आणि अजस्त्र किल्ले आपल्या गौरवशाली इतिहासाची महती सांगत उभे आहेत। सह्याद्रीच्या डोंगर रांगांपासून दूर पण मराठ्यांच्या शौर्याच्या खुणा जपणाऱ्या या भूभागाचं दर्शन घेतल्यावर आपल्याला शिवछत्रपतींच्या दक्षिण मोहिमेची आणि स्वराज्याच्या अफाट विस्ताराची जाणीव होते। बादामीचे हे किल्ले म्हणजे केवळ वास्तू नसून तो मानवी कौशल्याचा एक अद्भुत आविष्कार आहे। लाल रंगाच्या वालुकामय खडकात कोरलेली ही लेणी आणि त्या डोंगरावर वसलेला अभेद्य किल्ला पाहताना मन थक्क होऊन जाते। चालुक्य राजांच्या काळात निर्माण झालेली ही वैभवशाली राजधानी पुढे अनेक स्थित्यंतरे पाहत राहिली। या किल्ल्याच्या बुरुजांवरून सभोवतालचा निसर्ग आणि अगाध पसरलेला अगस्त्य तीर्थ तलाव पाहताना काळ जणू थांबल्यासारखा वाटतो। डोंगर रांगांच्या नैसर्गिक संरचनेचा वापर करून शत्रूला रोखण्यासाठी केलेली तटबंदी आणि पाण्याचे योग्य नियोजन हे त्या काळातील प्रगत स्थापत्यशास्त्राचे उत्तम उदाहरण आहे। स्वराज्य रक्षक म्हणून आपल्याला हे समजून घेणे गरजेचे आहे की महाराजांनी दक्षिण दिग्विजयासाठी जेव्हा कूच केले तेव्हा अशा मोक्याच्या ठिकाणांचे महत्त्व त्यांनी ओळखले होते। या किल्ल्याच्या पायऱ्या चढताना जाणवणारा तो गारवा आणि गुहांमधील कोरीव काम आपल्या समृद्ध वारशाची ओळख करून देते। इथल्या प्रत्येक कोनाड्यात कलेचा आणि शौर्याचा सुंदर संगम पाहायला मिळतो। इतिहासप्रेमींसाठी हे केवळ एक पर्यटन स्थळ नसून आपल्या पूर्वजांच्या कष्टाची आणि रक्ताची साक्ष देणारे एक पवित्र ठिकाण आहे। बादामीच्या या परिसरात वावरताना आपल्याला त्या पराक्रमी काळाची स्पंदने आजही जाणवतात। अशा या ऐतिहासिक आणि अचाट वारशाचे जतन करणे हे आपल्या सर्वांचे कर्तव्य आहे। आपल्या गौरवशाली इतिहासाची ही माहिती आणि हा थरार तुम्हाला कसा वाटला हे नक्की कळवा। जर तुम्हाला हा व्हिडिओ आवडला असेल तर आपल्या या चॅनलला नक्की लाईक करा आणि आपल्या इतर मावळ्यांपर्यंत हा व्हिडिओ शेअर करा। अशाच नवनवीन ऐतिहासिक स्थळांची माहिती जाणून घेण्यासाठी चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका। जय जिजाऊ, जय भवानी, जय शिवराय।